नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। महिलांसाठी एक धक्कादायक बातमी आहे। तिसरा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे, परंतु अशा काही महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये एकही रुपये मिळणार नाहीये। याच्याबद्दलची लेटेस्ट माहिती आपल्याकडे आहे। आता आपण संपूर्ण डिटेल्ड माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर माझं तुम्हाला एक सांगणार, व्हिडिओ हा डिटेल्ड बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या तुमच्या शंका आहेत ते दूर होतील। आणि व्हिडिओला आपल्या लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलला पटकन सबस्क्राइब करून ठेवायचं, कारण आपण पुराव्यासहित माहिती पाहत असतो। लक्षात घ्या, आपल्या अशा काही माता भगिनी आहेत ज्यांना पैसे मिळालेले आहेत आणि त्या खूप आनंदी आहेत। सगळ्यांसाठी खूप आनंदाचं वातावरण सुद्धा आहे, परंतु आज आणि उद्यामध्ये सुद्धा काही माता भगिनींना पैसे मिळणार आहेत, तुम्हाला माहिती आहे। परंतु त्यातल्या काही अशा माता भगिनी आहेत, अशी बातमी पुढे आलेली आहे की या महिलांना या महिन्यात म्हणजे आज आणि उद्यामध्ये सुद्धा यांना एकही रुपये मिळणार नाही अशी शक्यता आहे, तर पुढे दर्शवली जाते। तर तेच आपण इन डिटेल्ड पाहणार आहोत की नेमकं काय कारण आहे, कशामुळे हे सगळं झालेलं आहे आणि ह्यांना पैसे नेमकं आता कधी मिळणार। मग आज उद्या मिळणार का, पुढच्या आठवड्यात मिळणार का, पुढच्या हप्त्यात मिळणार का, मिळणारच नाहीये, या सगळ्या गोष्टींची डिटेल्ड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लक्षात घ्या, तिसरा हप्ता लवकरच येणार आहे खात्यात तुमच्या। आज 12 वाजता येऊ शकतो, 10 वाजता येऊ शकतो। कार्यक्रम चालू झाला तिथून पुढे पैसे येऊ शकतात, संपल्यानंतर येऊ शकतात, पण या महिलांना एकही रुपया मिळणार नाहीये अशी बातमी आता समोर आलेली आहे। आपण पुरावा सुद्धा पाहणार आहोत। लक्षात घ्या, तत्पूर्वी लक्षात घ्या, महाराष्ट्र जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा जो आज मेळावा आहे तो आज 29 सप्टेंबरला रायगडमध्ये पार पडणार आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि याच तारखेला महिलांच्या खात्यामध्ये 1500 आणि 45 रुपये हे जमा होणार, परंतु महिलांना मोठा त्यातमध्ये दिलासा मिळणार। असे असतानाच काही महिलांच्या खात्यात या महिन्यातही एकही रुपया जमा होणार नाहीये। त्यामुळं अशा महिला कोण असणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। यांच्यामध्ये थोडीशी निराशा आहे, थोडी धक्कादायक बातमी आहे, कारण आपली अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आज आणि उद्यामध्ये यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला पाहिजेत, कारण प्रत्येक महिला ही पात्र असली पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे। लक्षात घ्या, कोणाला मिळणार 4,500 रुपये, याच्यामध्ये सुद्धा आता संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण अदिती तटकरे यांनी तिसरा हप्ता नेमकं कोणाला मिळणार हे सुद्धा सांगितलं आहे। याची माहिती दिली आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे जे लाभार्थी आहेत ते राहिलेले लाभार्थी, आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, गेल्या महिन्यात सुद्धा 24 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची पडताळणी, त्यांचे पैसे आलेले नव्हते तिसऱ्या हप्त्याचे। 25 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची छाननी करून झालेले आहेत, आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। या महिलांच्या खात्यात आता 1500 बघा कोणाच्या खात्यात येणार, तर ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे आले आहेत आणि यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत, आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाहीये अशा महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात एकंदरीत 4,500 रुपयांचा धनादेश मिळणार असा मोठा दिलासा देखील दिलेला आहे। लक्षात घ्या, तसंच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला अशा महिलांना देखील याच महिन्यात 1,500 रुपये मिळणार आहेत, पण त्याआधी महिलांचा अर्ज हा मंजूर होणे महत्त्वाचं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, खूप अशा अजून माता भगिनी आहेत ज्यांचा फॉर्म हा पेंडिंगमध्येच दिसत आहे किंवा रिजेक्टेडमध्येच आहे, नाहीतर फक्त अप्रूव्ड, खूप दिवस झाला फक्त अप्रूव्ड दिसत आहे। म्हणजे त्यांना जवळपास 1 महिना झालाय अप्रूव्ड आहे ते सुद्धा वैतागले आहेत। आता खरंच आहे, कारण कोणी वैतागू शकतं, 15 महिना झाला ते अप्रूव्डच आहे, कोणाकोणाचं तर 2 महिने अप्रूव्ड दिसत आहे। लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्यात अर्जाची छाननी प्रक्रिया 20 ते 25 सप्टेंबरपर्यंत राबवण्यात आलेली आहे। यापूर्वी जर तुमचा अर्ज मंजूर झाला तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, आणि अर्ज मंजूर झालाच नाही तर महिलांच्या खात्यात या महिन्यातही एकही रुपये येणार नाही। त्यांना कदाचित पुढच्या महिन्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे। लक्षात घ्या, मी आता सांगितलं की कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत ह्या महिन्यात, ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म अर्ज केलेला असेल किंवा ऑगस्टमध्ये असू द्या, कुठलाही असू द्या महिन्यामध्ये, परंतु तुमचा फॉर्म अजून अप्रूव्डच झालेला नाहीये। कधीपर्यंत? 25 तारखेपर्यंत फक्त, म्हणजे या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला दिसेल। आता तुम्हाला माहिती आहे, स्वतःला माहिती आहे की आपला फॉर्म 25 तारखेपर्यंत अप्रूव्ह झालेला आहे का, हे तुम्ही स्वतःला माहिती असतं किंवा चेक करतच असतो आपण। जर तुमचा फॉर्म 20 ते 25 तारखेपर्यंत अप्रूव्ह झालेला नसेल
तर तुम्हाला या महिन्यात देखील एकही रुपया येणार नाहीये. कदाचित तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये त्याचा लाभ मिळू शकतो. ही डिटेल्ड माहिती आता आपण पाहिलेली आहे, लक्षात घ्या. आणि ही योग्य ती माहिती आहे, कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे की आम्ही 20 ते 25 तारखेपर्यंत सगळ्या हप्त्याची छाननी करणार आहोत, सगळ्या फॉर्मची छाननी करणार आहोत. आणि ज्यांचा फॉर्म 25 सप्टेंबरपर्यंत अप्रूव्ड होईल, 25 सप्टेंबरपर्यंत अप्रूव्ड होईल, अशाच आपल्या माता भगिनींना या महिन्यात पैसे मिळणार आहेत. हे लक्षात घ्यायचं. या महिन्यात म्हणजेच काय, तर आज आणि उद्यामध्ये. लयतले तर आजच यायला पाहिजे सगळ्यांना. 29 सप्टेंबर ही मेन तारीख दिली होती, परंतु एक दिवस सुद्धा त्यांनी पुढे ढकलला होता. जर लक्षात घ्या, जर तुमचा फॉर्म 25 सप्टेंबरच्या नंतर जर तसंच पेंडिंग दिसत असेल तर कदाचित तुम्हाला या महिन्यात देखील पैसे यायला थोडंसं शक्यता कमी आहे. बघूया आपण. तरीही झालं तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु ही सध्याची अपडेट आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता. आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबून ठेवा. घंटीचं बटन आहे ते दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.